हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम. आज तुम्हाला इयत्ता 7वीतील राज्यशास्त्रातील पहिला धडा आपल्या संविधानाची ओळख या धड्याच्या स्वाध्यायावरील उत्तरे घेऊन आलेली आहे. प्रश्न क्रमांक 1. पुढील संकल्पना स्पष्ट करा. संविधानातील तरतुदी. आन्सर. संविधानातील तरतुदी म्हणजे देशाच्या शासनासाठी ठरवून दिलेले मूलभूत नियम व कायदे. या तरतुदीमध्ये शासनाची रचना, अधिकार आणि कार्यपद्धती स्पष्ट केलेली आहे. नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्ये यांचाही उल्लेख संविधानात केलेला आहे. केंद्र व राज्य सरकार यांचे अधिकारही संविधानातील तरतुदीनुसार निश्चित केलेले आहेत. देशातील सर्व कायदे संविधानाशी सुसंगत असणे आवश्यक असते. शासन व सर्व नागरिकांनी संविधानातील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे देशात कायद्याचे राज्य टिकून राहते आणि लोकशाही अधिक मजबूत बनते. 2. संविधान दिन. आन्सर. भारतात दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. संविधानाचे महत्त्व, त्यातील मूल्ये आणि नागरिकांची कर्तव्य याची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी शाळा, महाविद्यालय व विविध संस्थांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले जाते. तसेच संविधानाविषयी व्याख्याने, चर्चासत्रे आणि विविध उपक्रम आयोजित केले जातात. संविधान दिनामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांबद्दल आदर निर्माण होतो. प्रश्न क्रमांक 2. चर्चा करा. प्रश्न पहिला. संविधान समितीची स्थापना केली गेली. आन्सर. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी देशाचा राज्यकारभार ब्रिटिशांनी केलेल्या कायद्यानुसार चालत होता. मात्र स्वतंत्र भारताचा कारभार भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या संविधानानुसार चालावा अशी स्वतंत्र चळवळीतील नेत्यांची इच्छा होती. त्यामुळे 1946 भारतीय संविधान तयार करण्यासाठी संविधान समितीची स्थापना करण्यात आली. या सभेत विविध प्रांत व संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते. या सभेने भारतासाठी लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित संविधान तयार केले. प्रश्न 2. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. आन्सर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. संविधान तयार करण्यात त्यांचे अतिशय महत्त्वाचे योगदान होते. त्यांनी सर्व नागरिकांना समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता मिळावी यासाठी संविधानात महत्त्वाच्या तरतुदी केल्या. त्यांनी सर्वांच्या हक्काचे संरक्षण करणारे संविधान तयार करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या विद्वत्तेमुळे आणि मोलाच्या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात. त्यामुळे भारतीय संविधानाच्या निर्मितीत त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रश्न 3. देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी. आन्सर. देशाचा राज्यकारभार संविधानानुसार चालविला जातो. राज्यकारभारात कायदे करणे, त्यांची अंमलबजावणी करणे आणि न्याय देणे या महत्त्वाच्या बाबींचा समावेश असतो. तसेच नागरिकांचे मूलभूत हक्क, कर्तव्ये, शासनाची रचना, निवडणूक व्यवस्था, केंद्र व राज्य सरकारचे अधिकार आणि जबाबदाऱ्या यांचाही समावेश राज्यकारभारात होतो. देशात शांतता, सुव्यवस्था आणि विकास राखण्यासाठी या सर्व बाबी संविधानात निश्चित करण्यात आलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 3. योग्य पर्याय निवडा. प्रश्न पहिला. कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? उत्तर आहे क. इंग्लंड. प्रश्न दुसरा. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे ब. डॉ. राजेंद्र प्रसाद. प्रश्न 3. खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? उत्तर आहे अ. महात्मा गांधी. प्रश्न 4. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे क. डॉ. बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 4. तुमचे मत लिहा. प्रश्न पहिला. शासनाला कोणकोणत्या विषयावर कायदे करावे लागतात? आन्सर. शासनाला देशात शिस्त, सुरक्षितता आणि न्याय टिकवण्यासाठी विविध विषयांवर कायदे करावे लागतात. शिक्षण, आरोग्य, वाहतूक, पर्यावरण संरक्षण, गुन्हेगारी रोखणे, महिलांचे व बालकांचे संरक्षण, कामगारांचे हक्क आणि ग्राहक संरक्षण या विषयांवर कायदे केले जातात. तसेच नागरिकांचे मूलभूत हक्क सुरक्षित राहावेत आणि सर्वांना समान न्याय मिळावा यासाठीही कायदे आवश्यक असतात. त्यामुळे समाजात शांतता, सुव्यवस्था आणि सर्वांचा विकास साधण्यास मदत होते. 2. 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो? आन्सर. 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली. त्या दिवसापासून भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले. देशाचा कारभार राज्यघटनेनुसार चालू लागला. नागरिकांना समान हक्क आणि न्याय मिळवण्याची हमी राज्यघटनेने दिली. लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींमार्फत देशाचा कारभार चालतो.
या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. हा दिवस आपल्याला राज्यघटनेचा सन्मान आणि नागरिक म्हणून आपली कर्तव्य यांची जाणीव करून देतो. 3. संविधानातील तरतुदींनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे. आन्सर. संविधानातील तरतुदींनुसार राज्यकारभार केल्यामुळे देशात कायद्याचे राज्य टिकून राहते. सर्व नागरिकांना समान न्याय व समान वागणूक मिळते. नागरिकांचे मूलभूत हक्क सुरक्षित राहतात. शासन मनमानी पद्धतीने निर्णय घेऊ शकत नाही. देशात शांतता, सुव्यवस्था आणि शिस्त राखली जाते. लोकशाही अधिक बळकट होते व नागरिकांचा शासनावर विश्वास वाढतो. त्यामुळे देशाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. तर इथे आपल्या स्वाध्यायावरील सर्व प्रश्नांची उत्तरे झालेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.